ओके, आजचे पॉइंट लिहून घ्या. इकॉनॉमिकल इफेक्ट ऑन मार्केट.
इकॉनॉमिकल इफेक्ट ऑन मार्केट. 2022 कसं वाटतंय, स्ट्रॉंग आहे का वीक आहे इकॉनॉमिकली? ठीक है. वीक आहे. ठीक. अजून सर बाय सेकंड हाफ अभी तक का डेटा तो वीक है. ओके, फर्स्ट हाफ तो वीक लग रहा है सर ऐसे. हम्म. ओके, और कोई? कंसीडरिंग फ्यूचर जो गवर्नमेंट और आरबीआई मिलकर स्टेप्स ले रही हैं टू कंट्रोल हाँ, इन्फ्लेशन, और उससे कुछ पॉजिटिव्स हैं पर कह नहीं सकते अभी. ओके, कुछ पॉजिटिव है लेकिन श्योर नहीं है. यस. ओके, और कोई? हम्म. जीडीपी का ग्रोथ यहां से बढ़ेगा या नीचे आएगा? वाढेल सर. ओके, वाढेल. रीजन? वाढेल का वाटतं इथनं पुढं? चांगलं होत आहे सर. सर? कंपन्यामध्ये वगैरे सर ग्रोथ चांगली होत आहे. आणि हम्म, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज पण सर चांगल्या वाटत आहेत. ओके, रिझल्ट तर वीक यायला लागलेत मग. सर एक और मेजर है चांगले येतील असं वाटतंय. और सर जो मेजर एक एक्सपोर्ट का रीजन होता है जीडीपी के लिए, उसके जैसे जैसे बैन या लिमिटेशन लग रहे हैं वो इम्पैक्ट कर सकती है जीडीपी को. ओके, और कोई? हम्म. ओके, पहला पॉइंट लिख लो, इंडियन इकोनॉमी. इंडियन इकॉनॉमी प्रत्येक वर्षी, राईट, प्रत्येक वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये, जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये गव्हर्नमेंट कडनं एक इंडियन इकॉनॉमीचा सर्वे येत असतो पूर्ण वर्षासाठी. इंडियन इकॉनॉमीचा काय असतो, एक सर्वे येत असतो आणि पूर्ण वर्षासाठी येत असतो. तो पूर्ण वर्षासाठी आलेला इकॉनॉमिक सर्वे नेहमी अभ्यास करायचा. इकॉनॉमिक सर्वे जो काय येतो त्या वर्षी आलेला असतो किंवा त्या वर्षासाठी आलेला असतो, त्याचा नेहमी काय करायचा, स्टडी करायचा. त्यात कुठले कुठले पॉइंट इम्पॉर्टंट आहेत लिहून घ्या. पहिला, जीडीपी ग्रोथ. दुसरा, फिस्कल डेफिसिट. जीडीपी ग्रोथ, फिस्कल डेफिसिट, इन्फ्लेशन, फॉरेन एक्सचेंज रिझर्व. फॉरेन एक्सचेंज रिझर्व, एग्रीकल्चर ग्रोथ. एग्रीकल्चर ग्रोथ, इंडस्ट्रियल ग्रोथ आणि सर्व्हिस सेक्टर ग्रोथ. आणि सर्व्हिसेस और सर्व्हिस सेक्टर ग्रोथ.
राईट. पहिला पॉइंट आहे जीडीपी ग्रोथ, दुसरा फिजिकल डेफिसिट, तिसरा इन्फ्लेशन, चौथा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, त्यानंतर ऍग्रिकल्चर ग्रोथ, इंडस्ट्रियल ग्रोथ आणि सर्व्हिस ग्रोथ और सर्व्हिस सेक्टर ग्रोथ. मग मला सांगा, ह्या वर्षी ऍग्रिकल्चर ग्रोथ चांगली राहील, इंडस्ट्रियल चांगली राहील का सर्व्हिस सेक्टरची ग्रोथ चांगली राहील? काय वाटते तुम्हाला? हा, आणि सगळ्यात मेन सांगितलं की रिझन का ते पण सांगायचं आन्सर सांगितल्यावर. सर कोणते 3? ऍग्रिकल्चरल, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रियल आणि सर्व्हिस. हॅलो सर. येस. इंडस्ट्रियल. इंडस्ट्रियल ग्रोथची ग्रोथ थोडी कमी राहील असं वाटतंय, कारण रॉ मटेरियल कॉस्ट जर वाढली ओके तर त्यांचा मार्जिन मध्ये आणि प्रॉफिट मध्ये थोडा बराच फरक पडेल. ओके त्याच्यामुळे ग्रोथ कमी राहील असं वाटतं इंडस्ट्रियल. ओके. अजून काय वाटते कोणाला? सर तुम्ही फॉरेन एक्सचेंजचं काय सांगितलं? नाही सर, Foreign. आता फक्त एकच एक क्वेश्चन आहे, ऍग्रिकल्चर ग्रोथ, इंडस्ट्रियल ग्रोथ आणि सर्व्हिस सेक्टर ग्रोथ. तिघांपैकी कुठलं चांगलं वाटतंय? सर्व्हिस सेक्टर ग्रोथ चांगली राहायचं. सर्व्हिस सेक्टर ग्रोथ चांगली राहील. रिझन सर? सर इन्फ्लेशनच्या नावावर जे सगळेजण म्हणजे सगळे रेट्स वगैरे हाईक करतायत, ओके. हा एक रिझन असू शकतो. पण सर आयटी तर पडत चाललंय. मग तर कमोडिटीचे प्राइसेस वाढल्यामुळे ज्या सेक्टरला जास्त इफेक्ट होणार नाही असे सेक्टर वाढू शकतात. असं कुठलं सेक्टर आहे? सध्या तर आयटी आहे, पण तेही पडते. इथून पुढचं थोडंसं येस, इथून पुढे पण चालेल. ऍग्रिकल्चर थोडं बरं करू शकतंय सर. मान्सून प्रिडिक्शन म्हणजे रेन प्रिडिक्शन अवरेज असेल किंवा हे असेल, त्यामुळे ऍग्रिकल्चरल ओके, ऍग्रिकल्चर एक Model. चांगलं करू शकेल. अजून काय वाटतंय? सर इंडस्ट्रियल ग्रोथ ही चांगलं करेल असं वाटतंय, कारण की आपले इंडियन गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या इम्पोर्ट पेक्षा मेक इन इंडियावर फोकस आहेत. ओके. त्यामुळे इंडस्ट्रियल ग्रोथ चांगली राहील. अजून काय वाटतंय? पर जब तक इन्फ्लेशन है किसी की भी सेक्टर का ग्रोथ अच्छा नहीं हो सकता है, ओके क्योंकि इंसान पैसा खर्च करना ही कम करेगा. ओके. ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रियल सर्व्हिसेस. तर ऍग्रिकल्चर ग्रोथ यावर्षी चांगली असेल. ओके. बिकॉज तुम्ही सांगितलं मागच्या वेळी की शुगर प्रोडक्शन चांगलं झालंय भारतात. हा. So, त्याच्यामुळे तिथे ग्रोथ दिसतीये असं वाटतंय. ओके. सर्व्हिस सेक्टर काय काय येतं सर्व्हिस सेक्टर मध्ये सांगा बरं? तर FMCG येईल सर्व्हिस सेक्टर मध्ये? नाही ना? नाही 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 नाही. बँक्स, येस. आयटी, आयटी. अजून हॉटेल इंडस्ट्री, हॉटेल, टेलिकॉम. टेलिकॉम. हा, हॉटेल. अजून काय येईल?
हे 4 तर मेन येतील. बँक, IT, टेलिकॉम आणि हॉटेल इंडस्ट्री. ओके. ह्या 4 मध्ये आता कुणाची ग्रोथ चांगली चालू आहे असं वाटतंय? होटल. ओके. हॉटेल. येस सर, टुरिझम, हॉटेल. ओके. हॉटेल टुरिझमची ग्रोथ चांगली चालू आहे. सर आयटीची ग्रोथ चालू आहे. जरी हम्म. आयटीचे स्टॉक्स पडत असले तरी मी आयटी मध्ये आहे, त्यामुळे मला माहिती आहे की आयटीची ग्रोथ चांगली सुरू आहे. ओके. बँकची ग्रोथ चालू नाहीये, काय वाटतंय? स्टॉक्स की रैली देख के तो यस, बैंक निफ्टी का स्ट्रॉन्ग देख के यस. अच्छा, ओके. हाँ, यहाँ पे 41 काय होतं? बैंक सेक्टर. हो सर, बँक सेक्टर आहे, बट स्पेसिफिकली गव्हर्नमेंट बँक म्हणू शकतो का? गव्हर्नमेंट बँकच का? कारण हॅलो. हा. तुझ्या फोनला टाक. हा? गव्हर्नमेंट बँकच का खरं? बरं, ओके. इंटरेस्ट रेट हाईक होत चाललेत आता. हे बँकिंग सेक्टर साठी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह नेगेटिव्ह. आहे? निगेटिव्ह. कारण रेपो रेट जर हाय होईल तर यांचं मार्जिन कमी होईल ना. क्रेडिट कार्ड का हाईएस्ट इंटरेस्ट रहेगा सर. हाँ सर जी. क्रेडिट कार्ड का हाईएस्ट इंटरेस्ट रहेगा सर. ओके सर, ये अच्छा है बैंकिंग सेक्टर के लिए, क्या बुरा है? तर त्यांच्याकडे एफडीज आणि ते वाढू शकतील ना रेट जास्त दिला की. पण लोन पण वाढायला लागले. पण घेणारे पण वाढायला लागलेत ना सर लोकांची. बैंकिंग सेक्टर के लिए बुरा है सर, कोई लोन नहीं रहेगा. ओके. अगर ज्यादा नहीं इंटरेस्ट रहेगा, रेट बढ़ेगा तो हाँ. वॉल्यूम कम आएगा, वॉल्यूम कम आएगा सर. प्लस एफडी बढ़ाना पड़ेगा. सो ये बैंकिंग के लिए अच्छा न्यूज है या बुरा न्यूज है? सर आणि एवढ्यात लास्ट ट्रायमेस्टरला जेवढ्या बँकांचे रिझल्ट आले ना, त्या सगळ्या रिझल्ट मध्ये त्यांचा कासा रेशो वाढलेला होता ओके. बँकांचा. तर ते निगेटिव्हिटी बँकांचा ओव्हरऑल असल्यामुळे कासा रेशो वाढलेला होता. ओव्हरऑल ओके. निगेटिव्ह त्यामुळे त्याचं काही मला वाटतं स्टॉकवर एवढा इफेक्ट नाही झाला. आय थॉट बँकिंग सेक्टर साठी चांगलं असलं पाहिजे की त्यांचा इंटरेस्ट रेट वाढतो ते इन्कम त्यांची वाढणार आहे. रिव्हर्स रेपो रेट त्यांनी वाढवले नाही आरबीआय. रिझन सर काय वाटतं? नाही म्हणजे इंटरेस्ट रेट वाढल्या म्हणजे बँकेची इन्कम वाढते ओके. फर्स्ट ऑफ ऑल. आणि आरबीआयने रिव्हर्स रेपो रेट नाही वाढवले, म्हणजे ज्या याच्यावरती त्यांना इंटरेस्ट पे करायचा आहे, बँकेला इंटरेस्ट पे करायचा आहे, ते रेट आरबीआयने वाढवले नाही. त्यामुळे आय थिंक सो की चांगलं असलं पाहिजे. मी पॉझिटिव्हली घेतो ही गोष्ट फॉर बँकिंग सेक्टर. ओके. ओके. सो आता असं झालंय, निम्मे जर म्हणतात हे चांगलं आहे, बाकीचे म्हणतात हे वाईट आहे. काय वाटतंय? वाईट आहे सर ते, कारण रेपो रेट वाढेल तर यांचं मार्जिन कमी होऊन जाईल ना बँकेचं. लोक लोन घेणार नाही, कारण लोनचं रेट त्यांना वाढवावं लागणार आहे. इन्फ्लेशन कमी करण्यासाठी, इन्फ्लेशन कमी कर. हा, म्हणजे मार्केट मधला व्हॉल्यूम कमी करायचा पैशाचा. जास्त पैसे असेल तर माणूस 2 रुपयाची वस्तू 4 रुपयाला घ्यायला तयार होईल, कारण त्याच्याकडे पैसा जास्त आहे. ओके. म्हणून ते महागाई वाढेल ना. ओके. पैसा कम रहेगा तो अपने आप कम कीमत में खरीदेगा वो. जर पैसे कमी असतील तर तेवढं कन्झम्पशन होणार नाही. पैसे जास्त असेल तर 1 रुपयाची गोष्ट 1.5 रुपयाला पण घ्यायला तयार होतो माणूस, असं थोडक्यात. बर, ऍग्रीकल्चरची ग्रोथ कशी बघताय तुम्ही?
चांगली सर चांगली होईल अभी सर अभी यावर्षी. मानसून चला आ रहा है ना सर, अभी अच्छा, एग्रीकल्चर का मान्सून प्रोडक्ट अच्छा आ रहा है, सो ऍग्रिकल्चरची ग्रोथ चांगली असेल. हो. प्रेडिक्शन पे तो नहीं बोल सकते ना, इट्स अ प्रेडिक्शन ओनली. ओके. आपल्या इथं श्रीलंकेसारखं झालं तर ओके. श्रीलंका आता ज्या परिस्थितीत आहे त्याचं रिझन काय माहितीये? ज्यादा सब्सिडी दिया था फुकट आणि सबसिडी देणे सर सगळं. ओके. अजून Heavy दिल्ली loans. दिल्ली हाँ, गवर्नमेंट फैमिली पॉलिटिक्स एंड ज्यादा वो डेप्थ में हो गया सर. वो नहीं, वही डेप्थ क्यों पड़ा? सर यस. एक मेजर करप्शन एंड रीजन है. सब्सिडी सर. हाँ हेलो सर. सर, यस. एक मेजर रीजन है. हाँ ऑर्गॅनिक फार्मिंग करायला निघाले होते ते, हाँ त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर ग्रोथ त्यांची मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप कमी झाली ओके. आणि और एक त्याच्यामुळे हे है सर, सगळं खूप मोठं संकट त्यांच्यावर आलंय. हे सगळं ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे सर. ओके. और एक है सर, वो फर्टिलाइजर श्रीलंका ने क्या कर दिया, नेचुरल फर्टिलाइजर कर दिया. जो पहला जो हो रहा उससे हाँ थोड़ा हाँ ड्रॉप अप हो गया है सर, उसका फसल का ओके. जो भी बॅन होते केले उसको. बॅन. हॅलो सर. हाँ यस सर. हॅलो. सर कोविडमुळे शेतकरी श्रीलंका जास्त प्रॉब्लेम मध्ये आली, कारण की ओके. त्यांचं मेन बिझनेस टुरिझम होतं ओके. आणि ते कोविड मध्ये बंद झालं. त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिट वाढत गेले. ओके. त्याच्या अगेन्स्ट फॉरेक्स रिझर्व्ह कमी होत गेले ओके. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत. ओके. Sir, adding ते to पण नाही, that, सगळ्यात मेन सर. हाँ adding to संतोष सर स्टेटमेंट, वहाँ की गवर्नमेंट ने टैक्स कट भी बहुत किया, हाँ जिससे उनका रेवेन्यू सोर्स कम हो गया. ओके. आणि जे डिसेंबर महिन्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले ना, त्याच्यामुळे परत टुरिझमला इम्पॅक्ट पडला. त्यामुळे ओके. टुरिझम परत पुढे जाऊ शकले नाही. जाऊ शकलं नाही. ओके. हॅलो सर. येस सर. हे कुठलं पण रिझन असलं सर, हाँ भारतावर अनुभव जरी पडला तरी शेतकऱ्यांनी जर शेती पिकवली तर उपाशी कोणी राहू शकत नाही सर. ऑर्गॅनिक फार्मिंग फक्त मेन त्यांचं जे खाद्यान्न संकट आहे ना सर, ते हाँ मेन आणि मेन फक्त ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे. कारण आपण शेतकरी कुटुंबातले, गावठी गाय फक्त 2 लिटर देते आणि जर्सी गाय 35 लिटर दूध देते. हाँ सेम तुम्ही अन्नधान्य घ्या, दूध घ्या, कुठला पण हे घ्या, आणि हाँ कुठल्याही देशाची इकॉनॉमी खाद्यान्न संकटाशी खूप रिलेटेड असते सर. हे ओके. जरी टुरिस्ट नाही गेले तरी ते पिकून खाऊ शकतात सर, एवढी ओके. जमीन असेल त्यांच्याकडे तर. ओके. मेनली हा मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं कारण आहे. ओके. सर खरीदने के लिए पैसा कहाँ से लाएंगे, अगर एक बनाता जाएगा दूसरे खरीदने वाले भी तो चाहिए उनके पास. एक समराइज करतो. हाँ उस मल्टिपल वक्त पॉइंट्स रेट आहेत त्यामध्ये. गिर जाता है. अगर So, खरीदने वाला कोई नहीं फैक्ट्री में तो रेट गिर जाता है उसका. सर मी समराइज हाँ करतो. ऍक्च्युली मल्टिपल पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. बेसिकली चीनने जे कर्ज दिलं तर ओके. ते त्यांच्या जीडीपीच्या 3 पट झालंय आता. आणि ओके. त्यांचा सोर्स ऑफ इन्कम जो होता, जसं ऍग्रिकल्चर, हाँ टुरिझम आणि रेव्हेन्यू टॅक्स. सो त्यांनी बऱ्याचशा गोष्टी फ्रीमध्ये दिल्या, त्यामुळे त्यांचा रेव्हेन्यूवर त्याचा इम्पॅक्ट पडला. दुसरं कोविडमुळे टुरिझमवर इम्पॅक्ट पडला. आणि तिसरा सगळ्यात मोठा आघात होता ऍग्रिकल्चरचा डिसिजन, जो यांनी ओके. एक्सप्लेन केला आता. सो 3-4 गोष्टींमुळे सोर्स ऑफ इन्कमच कमी झालं, त्यामुळे ओके. लोन रिपेमेंट होऊ शकत नाही. ओके. आणि आणि सगळ्यात मोठा आघात तर नंतर युक्रेन रशिया वॉरने केला, की त्यातून ऑइल इन्फ्लेशन वाढलं. इन्फ्लेशन वाढलं. तर ह्या सगळ्या मल्टिपल कारणांमुळे श्रीलंकेमध्ये आता ही परिस्थिती आहे. ओके. बट ठीक आहे, आता रिकवर कशी करायची? पहिले तर सोर्स ऑफ इन्कम वाढवावं लागणार.
सोर्स ऑफ इन्कम वाढवावा लागेल. बरं ठीक आहे. अजून सर एक्सपोर्ट कमी करायचा आणि इम्पोर्ट वाढवायचा. एक्सपोर्ट कमी करायचा आणि एक्सपोर्ट वाढवायचा आणि इम्पोर्ट कमी करायचा. हा राईट. पण एक्सपोर्टला सर देण्यासाठीच काय नाही. म्हणूनच त्यांनी सगळं करायला पाहिजे सर शेती संबंधित. त्यांच्या हातात जे आधी त्यांनी ते करायला पाहिजे. उदाहरणार्थ श्रीलंकेत सगळ्यात जास्त खाणी आहेत, रत्नांच्या खाणी. ओके. नाही, एक ते झालं. श्रीरत्न जगातला सगळ्यात मोठा निलम आहे सर. काय सर? जगातला सगळ्यात मोठं निलम रत्न आहे श्रीलंकेकडे सर. अच्छा, आणि ओके. काही असे रत्न आहेत की त्याच्यामध्ये श्रीलंकेत हात कोणीच धरत नाही. ओके. त्याच्यामुळे जे त्यांच्याकडे आहे ते त्यांनी वाढवायला पाहिजे. कारण जर आपल्याकडे लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते ना सर, त्यावेळेला अमेरिकेतनं गहू इम्पोर्ट केला होता. पण आज अमेरिका आपल्याकडे गहू मागते. म्हणून आधी कॉन्सन्ट्रेट हे केलं पाहिजे आपल्याकडे काय ते विकता आलं पाहिजे त्यांना. ओके. सो आपण एक्सपोर्टवर जास्त ध्यान दिलं पाहिजे. सर आता जर का आताच्या इमिजिएट सिच्युएशन मध्ये रिलीफ पाहिजे असेल तर त्यांना IMF बेलआउट पॅकेज लागेल पहिल्यांदा, रिलीफ इमिजिएट रिलीफसाठी. त्यानंतर सोर्स ऑफ इन्कम वर विचार केला जाऊ शकतो. कारण की आताच्या घडीला त्यांना इमिजिएट सोल्युशन तर काही नाहीये. कारण की नेबर कंट्रीज कडून हेल्प घेणं आणि बेलआउट पॅकेज वरून परिस्थिती नॉर्मल करून मग सोर्स ऑफ इन्कम वर फोकस करणं हे सध्या सोल्युशन आहे. आता ज्या कंपन्यांनी श्रीलंकेमध्ये किंवा श्रीलंकेमधल्या कंपन्यांमध्ये बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांचं काय आता? सो त्यांना कंपनी जिथे गव्हर्नमेंट स्टेक आहे तिथे ते सेल आउट करण्याचा एक ऑप्शन आहे. ओके. बरं, इंडियामधनं श्रीलंकेला काय काय जातं? सर पाम ऑइल अँड ग्रेन. ओके. पाम ऑइल अँड ग्रेन. अजून? सर इंडियन ऑयल से ये जाएगा सर, क्रूड ऑयल जाएगा. सो पेपर आपण एक्सपोर्ट करतो त्यांना. ओके. पेपर एक्सपोर्ट. परत इलेक्ट्रॉनिक आयटम्स पण एक्सपोर्ट करतो. ओके. हम क्रूड ऑयल भी एक्सपोर्ट कर रहे हैं. ओके. क्रूड ऑयल और बताओ. आपल्या इथल्या कुठल्या कंपन्या श्रीलंकेवर जास्त डिपेंड आहेत और जे श्रीलंकेला एक्सपोर्ट करतात? सगळ्यात पहिली कंपनी लिहून घ्या, बजाज ऑटो. बजाज ऑटो. बजाज ऑटो श्रीलंकेमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे आपल्या इथनं सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे बजाज ऑटो. गाड्या पाठवतो. त्यामुळं बजाज ऑटोला पण धक्का मोठा बसणार आहे. कारण तिथं कोण गाडी घेणारच नाहीये. सो दुसरं, अदानी ग्रुपला एक मोठा धक्का बसणार आहे. कारण अदानी ग्रुपचा बेसच पोर्टचा किंवा बाकी सगळ्या गोष्टीचा हा श्रीलंकेला धरून आहे.
त्यामुळे अदानीच्या स्टॉकवर लक्षात ठेवा, रॅलीवर एक मोठा धक्का बसणार आहे. सर अदानीमध्ये मग स्पेसिफिक स्टॉक सगळे स्पेसिफिक स्टॉक अदानीमध्ये काय नाही सर. डायरेक्ट पडलं तर एका वेळेस सगळं पडतं, नाही तर वाढलं तर एक सगळं एका वेळेस वाढतं. सर पॉवरला चांगलं फ्युचर आहे. पॉवरला फ्युचर आहे. होल्ड केले सर आता. तेच सांगतोय की तिथनं जे आपण अदानी डिपेंड आहे ना, ते स्टॉक लक्षात ठेवा. अदानी पॉवर त्यांच्यावर आपण- डिपेंड नाहीये. श्रीलंकेला जर आपण रॉ शुगर करतोय तर मग आता जर गव्हर्नमेंटनी शुगरवर एक्सपोर्ट करायला पण लिमिटेशन आणले त्याच्यावर ओके. रॉ शुगर आपण जर श्रीलंकेला एक्सपोर्ट करतोय तर त्या शुगर कंपनीजवर पण एक्सपोर्ट आता ह्या सगळ्यातनं बाहेर यायचंय तर काय केलं पाहिजे? सगळ्यात मेन म्हणजे पहिला पॉइंट घ्या, जे देश म्हणजे ज्या कंट्रीज हेल्प करायसाठी तयार आहेत, ज्या कंट्री हेल्प करायसाठी तयार आहेत, अशा कंट्रीज कडनं कुठल्याही बेसिसवर, मग वस्तू बेसिसवर असू दे, मनी बेसिसवर असू दे, अशाकडनं ते पैसे सध्या घ्यायचे सगळ्यात मेन. दुसरं, लोन तर लगेच कमी करू शकणार नाहीये, हे गॅरंटेड आहे, बरोबर आहे. त्यामुळं फोकस त्यावर करायचं नाही आता, लोन रिपेमेंट और हे सगळं याच्यातून. कंपन्यांमध्ये FI ची इन्व्हेस्टमेंट वाढवायची. कंपन्यांमध्ये काय करायची? FI ची इन्व्हेस्टमेंट वाढवायची किंवा बाहेरच्या लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढवायची आणि कंपन्या सोल्ड आउट करायला सुरुवात करायची. त्यामुळे काय होईल? गव्हर्नमेंटचे जे स्वतःच्या कंपन्या आहेत, राईट, अशा कंपन्यांवर गव्हर्नमेंटला ते सोडून बाकीकडे पण लक्ष देता येईल. फॉर एक्झाम्पल, आपल्या इथली एअर इंडिया होती. रोज कोण लॉस सहन करत होतं? गव्हर्नमेंटच लॉस सहन करत होतं, बरोबर आहे. जेव्हापासून ते गेलं तर रोजचे 2 कोटी तर वाचायला लागले, कारण रोजचा लॉसच होता 1.5 कोटी रुपयाचा. सो अशा वेळेस काय करायचं? प्रायव्हेटायझेशनवर जास्त भर द्यायची. आता तिथे करणार कोण इन्व्हेस्टमेंट? हा पण एक प्रश्न आहे, कारण आता सगळंच लॉस मध्ये गेले, बरोबर आहे. त्यामुळे त्यांचं व्हॅल्युएशन कमी झालेलं असणार आहे भरपूर, अख्ख्या कंपनीचं म्हणा किंवा अख्ख्या देशाचं म्हणा, राईट. सो अशा वेळेस नियर बाय कंट्रीज मधनं जे लोक तिथे इन्व्हेस्टमेंटसाठी तयार आहेत ना, अशा लोकांना घेऊन तिथे इन्व्हेस्टमेंट करायची. त्यानंतर तिसरं, पॉलिटिकल चेंज आला पाहिजे कंपल्सरी. काय आला पाहिजे? पॉलिटिकल चेंज आला पाहिजे. आणि नंतर जर सरांनी सांगितलं, आपल्याकडच्या ज्या एक्सपोर्ट करणाऱ्या गोष्टी आहेत त्यावर जास्त भर देऊन इम्पोर्ट कसा कमी करता येईल. जसं ऑर्गॅनिक फार्मिंगने त्यांचं काय लावलं, टोटल अख्खे इकॉनॉमी सायकलचं काय लावली, वाट लावली. सो अशावर न फोकस करता इमिडिएटली आपण काय करू शकतो, ह्याच्यावर काय करायचं, लक्ष देऊन काम करायला सुरुवात करायची, राईट. त्यानंतर जोपर्यंत पॉवर ही पूर्ण देशात पोहोचत नाही तोपर्यंत कुठलंच काम होत नाही. श्रीलंकेत पॉवर जनरेशनचे प्लांट जवळपास एक 10 ते 12 बंद आहेत सध्या, बंद कंडिशन मध्ये. सो ते कोण चालवायला घेते ना, त्याच्यावर जास्त भर द्यायची किंवा त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं, कारण ते असे तसे काय रेव्हेन्यू जनरेट करतच नाहीत, बरोबर. पण जर बाहेरचा माणूस येऊन ते जर प्लांट चालू करणार असेल, राईट, तर हे सगळ्यात काय सध्या बेस्ट कंडिशन मध्ये. आणि श्रीलंकेत एकट्याच देशात असे आहेत की ते 10 प्लांट जवळ येत आणि चांगले स्थितीत असतील, म्हणजे नक्की नाही सांगू शकतायत पण असतील.
आणि बाकीचे काय करायला येतील, त्याला चालवायला सुरुवात करायला येतील. सो नेहमी लक्षात ठेवा, क्रायसिस नंतर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी असतात जिथं काय केलं पाहिजे, वॉच ठेवलं पाहिजे. राईट. त्यानंतर फॉरेन एक्सचेंज हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. इंडियाकडे किती फॉरेन एक्सचेंज आहे, काय अंदाज? और इंडियाचा फॉरेन एक्सचेंज पुढे किती दिवस टिकू शकतो? $576 बिलियन काहीतरी आहे. 576. ओके. आणि या महिन्यात वाढलंय 4 बिलियन. ओके. आणि किती महिने टिकू शकतो? नियर बाय 2 months. किती? 2-3 months. 2-3 मंथ. काय वाटतंय, का अजून असेल? तर लक्षात ठेवा, आपल्याकडे फॉरेन रिझर्व्ह सध्या 13 महिन्याचा बाकी आहे. किती महिन्याचा बाकी आहे? 13 महिन्याचा बाकी आहे. आपण 13 महिने अजून काय करू शकतो? क्रूड ऑइल म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी काय करू शकतो, आपल्याकडे इम्पोर्ट करू शकतो. आणि हा 2019 ला होता बघा, 18-19 ला $412, $412 बिलियन. 2020 ला गेला 477, 2021 ला गेला 577, त्यानंतर 2022 ला जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात $623.6 बिलियन वर गेला. त्यानंतर थोडेसे जसं क्रूड ऑइलचा रेट वाढला आणि डॉलर पण वाढला, त्यानंतर काय झाली, थोडीशी करन्सी वीक झाली, त्यामुळे थोडासा तो कमी आलाय, 590च्या आसपास आलाय. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सेक्टरचं थोडंसं मार्केटमध्ये लिक्विडिटी प्रोव्हाइड करण्यासाठी ह्या गोष्टी काय करत जातात, घेतल्या जातात. त्यानंतर फिस्कल डेफिसिट. काय असतं फिस्कल डेफिसिट? सर हमारा जो बजट रहेगा ना सर, उसका जो कोटेशन उसका ज्यादा हो गया तो फिस्कल डेफिसिट होता है. ओके. सो फॉर एग्जाम्पल, अपना बजट है 100 रुपए का, राइट, लेकिन खर्चा है 130 रुपए का. सो ऊपर का जो 30 रुपए होगा वो अपना क्या होगा सर? फिस्कल डेफिसिट. सर एक क्वेश्चन लास्ट वाला, इंडियन फॉरेन एक्सचेंज के रिलेटेड. हाँ, बेस्ट क्या, मतलब एक जेनरिक क्या होना चाहिए, कितने दिन का होना चाहिए हमारे पास फॉरेन एक्सचेंज? कम से कम 8 से 9 महीने तक का सर. ओके. हाँ, राइट. सरकारकडे समजा हे 100 रुपये आहेत आणि सरकार 120-125 रुपये खर्च करते. सो जे वरचे 25 रुपये आहेत ना, ते सरकारचं काय असणार आहे? फिस्कल डेफिसिट असणार आहे, म्हणजे कर्ज. हे कमी पाहिजे का जास्त पाहिजे? कमी पाहिजे हे. कमी पाहिजे. आता सध्या किती चालू आहे फिस्कल डेफिसिट? 6.5. ओके, 6.5% ऑफ जीडीपी. राइट, 6.5% ऑफ जीडीपी. यस, ये हमेशा 2 या 3 में, 3 या 4 में इतने तक ही होना चाहिए. 4% ऑफ, म्हणजे 4% ऑफ जीडीपी, उतना ही क्या होना चाहिए? फिस्कल डेफिसिट होना चाहिए. कोविड में ऑलमोस्ट ये 9.5 तक गया था. कोविड में ये क्या गया था? ऑलमोस्ट 9.5% तक गया था. उसके बाद क्या हो गया? फिर से कम आ गया. उसके बाद फिर से कम आ गया. सर हे झिरो कधी होतं का? झिरो नाही होत, मग आपल्यावर कर्ज नाही. युएसचं झिरो असेल. युएसचं तर सगळ्यात जास्त आहे. सर आमचं जसं फॉरेन एक्सचेंज 13 महिन्याचं आहे, रिझर्व्ह, तर त्यांचं सर किती असेल? कुणाचं? युएसचं. नाही सर, त्यांचीच करन्सी आपल्याकडे आहे. हा, ते कुणावरून डिपेंड.
त्यांचीच करन्सी आहे आपल्याकडे. तेच कारण आपल्याला क्रूड ऑइल जर घ्यायचं असेल तर आपण रुपीमध्ये नाही देऊ शकत. आपल्याला पैसे डॉलरमध्येच द्यावे लागतात. येस. सो एवढे पॉइंट काय ठेवा, इकॉनॉमी मध्ये लक्षात ठेवा. राईट. सगळ्यात पहिला पॉइंट होता जीडीपी. हे सगळ्यांनाच माहिती की जीडीपी काय घेत चालला पाहिजे, वाढत गेला पाहिजे. त्यानंतर फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट काय आला पाहिजे, कमी आला पाहिजे. फॉरेन एक्सचेंज नेहमी काय गेला पाहिजे, वाढत गेला पाहिजे. आणि 3 सेक्टरची ग्रोथ नेहमी लक्षात ठेवायची, ऍग्रिकल्चर ग्रोथ, इंडस्ट्रीयल ग्रोथ आणि सर्व्हिस ग्रोथ. आणि लास्टचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो इन्फ्लेशन. इन्फ्लेशन कुठल्या डाटावरनं आपल्याला भेटतं इन्फ्लेशन वाढले का कमी झालंय, सांगा बरं. सीपीआय आणि डब्ल्यूपीआय. हा, सीपीआय डाटा आणि डब्ल्यूपीआय डाटा. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स. बर, इन्फ्लेशनवर काय आता सांगायची गरज नाही, कारण इन्फ्लेशन काय यायला पाहिजे, कमी यायला पाहिजे. कोणाला टेम्परिंग म्हणजे काय माहितीये का? काय सर? टेम्परिंग. येस, लिटरल मीनिंग म्हणजे चेंजेस करणे. ओके, चेंजेस कर. टू टेम्पर. हा. अजून काय येईल? सर फाइनेंस के वर्ड में समथिंग रिलेटेड टू सेंट्रल बैंक में एक्यूमुलेशन कुछ. ओके, हमारा सेंट्रल बैंक कौन सा है? आरबीआई. ओके. यूएस का? फेड. जापान का? नो आइडिया. बैंक ऑफ जापान. यूरोप का? राइट. यूरोप का हमेशा ध्यान में रखो. यूएस पे 2 पॉइंट है. सॉरी, यूएस नहीं, यूरोप में हर एक कंट्री का एक सेपरेट भी सेंट्रल बैंक है, और पूरा यूरोप मिला के भी एक सेंट्रल बैंक है. राइट. अब देखो मार्केट क्या हो गया, इन्फ्लेशन बढ़ गया. इन्फ्लेशन क्यों बढ़ गया? मार्केट में मनी फ्लो क्या हो गया, ज्यादा हो गया. अब इस मनी फ्लो को कम करने के लिए जो सेंट्रल गवर्नमेंट रहता है और पॉलिसी होल्डर रहता है, फेड पॉलिसी जैसे रहता है, वो जो कुछ भी चेंजेस करेंगे, राइट, जो कुछ भी क्या करेंगे, चेंजेस करेंगे रेट हाइक, रेट डाउन में, उसको हम क्या बोलेंगे, टेम्परिंग बोलेंगे. फॉर एग्जाम्पल 2008 में देखो, 2008 में पूरा फाइनेंशियल क्राइसिस आ गया था, वर्ल्ड वाइड फाइनेंशियल क्राइसिस आ गया था. करेक्ट. उसमें सबसे पहले गवर्नमेंट क्या करता है, बताओ, अगर ऐसा कौन सा क्राइसिस आ गया तो? गवर्नमेंट सबसे पहले क्या करता है? जर क्रायसिसच काहीतरी झालं तर गव्हर्नमेंट और फेड रिझर्व्ह म्हणा किंवा आरबीआय म्हणा काय करतं? लिक्विडिटी कम. स्टिम्युलस पॅकेज. ओके, लिक्विडिटी कम आणि स्टिम्युलस पॅकेज एकच गोष्ट आहे का वेगवेगळी आहे? ऑलमोस्ट वेगवेगळी सर, वेगवेगळी सर. हाँ, हे लक्षात घ्या. स्टिम्युलस मतलब मनी फ्लो करना, मार्केट में भेजना, और लिक्विडिटी कम करना मतलब मार्केट से पैसा बाहर निकालना.
ओके, सो सबसे पहिले ध्यान में रखो, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, जेव्हा कधी पण अशी कंडिशन येते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदी रिझर्व्ह बँक और कुठली पण सेंट्रल बँक कुठल्या पण देशाची हे इंटरेस्ट रेट कमी करत असते. हे काय करत असतं, इंटरेस्ट रेट नेहमी कमी करत असतं. इंटरेस्ट रेट कमी केल्यानंतर मनी काय करतो, मार्केटमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होतो, सर्क्युलेशन चालू होतं, मनी प्रिंट होत जातात आणि प्रिंट झालेला मनी मार्केटमध्ये पकडला जातो. आता ठीक आहे, हा प्रिंट झालेला मनी आत गेलाय, त्यामुळे इन्फ्लेशन वाढणार आहे, हे कंपल्सरी, जे आपण मागच्या लेक्चरलाच बघितलं. पण हा कमी करण्यासाठी काय काय करावं लागेल, रेट हाईक करावे लागतील, जे की आता चालू आहे, बरोबर आहे. अजून काय करावं लागेल, सर एम्प्लॉयमेंट वाढवायला लागेल. राईट, करेक्ट. दुसऱ्या गोष्ट काय करावी लागेल, एम्प्लॉयमेंट वाढवावी लागेल. जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. अजून प्रोडक्शन वाढलं पाहिजे. प्रोडक्शन पण सर परत कन्झम्पशन पण पाहिजे ना त्याचं. पण रेट डाऊन होतील ना, प्रोडक्शन वाढलं आणि कन्झम्पशन त्या हिशोबाने त्या लेवलचं नसलं तर रेट फॉल होतात ना सर. मग सर मार्जिन, डिमांड क्रिएट कर, डिमांड क्रिएट करना ये सेम है डिफरेंट है लास्ट पॉइंट्स. सेम डिमांड क्रिएट करना, ये सप्लाई ज्यादा करना. सप्लाय जास्त करायला. हो का, जास्त सप्लाय झाला तर प्राइस आपोआपच डाऊन येईल. राईट, हे तर पटतंय. हो. पण सर ह्या मानाने रॉ मटेरियलचे प्राइसेस पण पडायला पाहिजे. हो एक्झॅक्टली सर. हा, त्यावेळी ते मार्जिन्स मेंटेन राहतील, नाही तर मग मार्जिन त्यावेळेस डाऊन ते येतील. मार्जिन काय राहील, मेंटेन राहील. भलेही तुमची कॅपॅसिटी समजा 100 पॉईंटची आहे किंवा 100 जॉबची आहे, करेक्ट, पण जर रॉ मटेरियलचे रेट वाढले नाही तर तुम्ही ते 400-500 नाही करू शकत. तुम्हाला ते त्या पटीतच काय करावे लागेल, ठेवावे लागतील. राईट सर. कंपल्सरी गोष्ट लक्षात ठेवा, एम्प्लॉयमेंट वाढली पाहिजे, नाहीतर इन्फ्लेशन कंट्रोल मध्ये येत नाही. मग आता एम्प्लॉयमेंट वाढत चालली का कमी होत चालली? वाढत चालली. ओके, अजून काय वाटतंय? वाढतीये सर एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट वाढतीये. ओके, एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट मार्केट सेक्टर मध्ये वाढते, फक्त गव्हर्नमेंट मध्ये नाही वाढत आहे, फक्त प्रायव्हेट सेक्टर मध्ये वाढते एम्प्लॉयमेंट. अच्छा, नाही सर, गव्हर्नमेंटला तर ते ऑलरेडी प्रायव्हेटाइजच करायचं, त्यामुळे गव्हर्नमेंट घेणारच नाही. दॅट इज अनदर पॉइंट. बर, एक लक्षात घ्या, तुम्हाला समजा एक अपॉर्च्युनिटी भेटली काम करायची, राईट, एक्सपिरियन्स असलेल्या कंपनीमध्ये कराल का स्टार्टअप असलेल्या कंपनीमध्ये कराल? एक्सपिरियन्स असलेलं. अजून स्टार्टअप असले, रिझन कारण की तिकडे स्टार्टअप मध्ये शिकण्यासारखं खूप काय भेटू शकतं. स्टार्टअप मध्ये इनिशियल ग्रोथ जास्त असते. कॉर्पोरेट टैक्स नहीं है सर, 3 साल का। ओके, सर इमोशंस असाइड पैसा मैटर करता है, पैसा कहाँ ज्यादा मिल रहा है, इमोशंस असाइड। हाँ, ओके ओके, सो एक्सपीरियंस कंपनी में ज्यादा मिलता है, स्टार्टअप में ज्यादा मिलता है? दोनों जगह। दोनों जगह, ओके। और कुछ नया?
एक्सपिरियन्स सर एक्सपिरियन्स कंपनी असते. स्किल बेसिस में जाता है. जॉबची सिक्युरिटी जास्त. ओके, जॉबची सिक्युरिटी जास्त आहे एक्सपिरियन्स मध्ये. पण एम्प्लॉयमेंट सध्या कुठं वाढते? स्टार्टअप मध्ये वाढते का एक्सपिरियन्स मध्ये वाढते? न्यू एज स्टार्टअप्स कंपनीज में. मध्ये स्टार्टअप्स. स्टार्टअप्स मध्ये स्टार्टअप वाढते. मध्ये TCS सध्या मध्ये बरेच लोक. सध्या एम्प्लॉयमेंट स्टार्टअप मध्ये वाढतीये. मग ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे सर. पॉझिटिव्ह आहे. Negative. स्टार्टअप बंद पडला तर? सर वो निगेटिव है क्योंकि बड़े प्लेयर्स जनरली आइदर न्यू स्टार्टअप्स को खरीद लेते हैं या फिर अगर वो सक्सेस नहीं हुआ तो बंद करके बैठ जाते हैं. ओके, 100 स्टार्टअप्स निकाले, राइट? उसमें से कितने लास्ट तक चलते? कभी सर्वे किया है और कभी हार्डली 10%. हार्डली 10%. ओके, 10% भी होता है? हार्डली, आई एम सेइंग हार्डली 10%. तो 2 to 3%. 2 to 3%. ओके, और 2 to 3% सक्सेस रेशियो बोल रहे हो क्या? हाँ, राइट. मतलब अगर 100 स्टार्टअप एक ईयर में चालू हो गए, 33% होता है. कितना सर? 33%. 30%. अगर समझो 100 स्टार्टअप चालू किए तो 1 साल बाद 2 साल बाद कितने स्टार्टअप उसमें से रहते और कितने बंद हो जाते हैं? सो वो 2 to 3% है कुछ लोगों का मानना, कुछ का मानना है कि 30% तक है. क्या लगता है? सर 2 to 3%. ओके, 2 to 3%. पण तुमच्या समोर असलेला एक स्टार्टअप मोठा झालेला सांगा. संजय गोडाव स्टार. ओके, झोमॅटो. हा सर. झोमॅटो. नायका, झोमॅटो. एज्युटेक कंपनी. कुठले? एज्युटेक कंपनी. बायजूस. हा वगैरे. एज्युकेशन. ओके, एज्युटेक कंपनीज. ओके. फ्लिपकार्ट, ओला. ओके, फ्लिपकार्ट, ओला. आता बंद झालेले सांगा. लेन्सकार्ट. ओके, लेन्सकार्ट. बंद हुआ सर स्नैपडील. लेंसकार्ट चालू है ना? ओके, स्नैपडील बंद हो गया. और अभी तो सक्सेस रेट 2 to 3% था, लेकिन ज्यादातर के सब ने बताया कि जो स्टार्टअप्स क्या हो गए, अच्छे चल गए, लेकिन जो स्टार्टअप बंद पड़ गए उसके नेम हाँ त्यांचे कॉम्पिटिशनच तेवढे खूप. हाँ कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये भरपूर असतं. नाही, नाव ओलाच्या कॉम्पिटिशनला एक होतं मारुती कॅब म्हणून, तर ओके. तेही बंद पडलेलं आहे. ओके. क्लिअर ट्रिप आहे. देन मारू टॅक्सी होती. मेरू समथिंग. कोणता? जबॉंग. पुन्हा टॅप कॅब म्हणून होतं. हा. सो ह्यात इन्व्हेस्ट केलेला पैसा कुठे गेला? झिरो झाला का वाढला? पॅरेंट कंपनीने विकत घेतलं त्यानं. ओके, पॅरेंट कंपनीने विकत घेतला. जर आज तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, कुठलं सेक्टर सिलेक्ट कराल? सर्व्हिस इंडस्ट्री. ड्रोन सेक्टर सर. एक सांगा.
हॅलो ड्रोन सर ड्रोन ड्रोन हा ओके बर नेक्स्ट IT सेक्टर सर. IT सेक्टर ओके. तर रोबोटिक्स इथेनॉल स्टार्टअप होईल. होऊ शकतं ना सर, ते बांबू किंवा ह्याचं जे निघतं त्याच्यापासून ते इथेनॉल करायला सध्याला खूप म्हणजे वाढली डिमांड. आपलं हे जास्त आहे ना पेट्रोल म्हणजे क्रूड ऑइल आपण जास्त इम्पोर्ट करतो ना, ओके त्यामुळं मग आपल्याला त्याच्यासाठी इंडिपेंडंट होण्यासाठी आपल्याकडे तयार करण्यासाठी इथेनॉल शुगर कंपनीज किंवा बांबू प्लांट साठी गव्हर्नमेंट हे करते ना सर थोडं. ओके सो इथेनॉल अजून कशात इन्व्हेस्टमेंट कराल? रोबोटिक्स तर रोबोटिक्स ओके बर. रिसायकलिंग स्टार्टअप कुठले रिसायकलिंग स्टार्टअप जसे रिसायकल करून जसे इको रिको सारखे सर. इको रिको. हा अच्छा ओके रिसायकलिंगचे स्टार्टअप. हा ओके सर्व्हिस सेक्टर मध्ये लाईक वेस्ट मॅनेजमेंट. ओके वेस्ट मॅनेजमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट कराल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल AI तर तुम्ही जो तो CO2 चा सांगितला आहे त्याचा 94 67 64 ओके and defense सिस्टम में भी ले सकते हैं. डिफेंस कौन से सर? डिफेंस का भी है. डिफेंस में स्टार्टअप सर जी रूल्स और रेगुलेशन ज्यादा है. स्पेस टेक्नॉलॉजी. स्पेस टेक्नॉलॉजी ओके. इस्रोला बरेचसे इक्विपमेंट्स लागतात जे ते छोटे स्टार्टअप्स किंवा छोटे प्रायव्हेट प्लेयर्स कडून ते बनवून घेतात. सो ओके त्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पर स्टार्टअप चालू असणं किंवा स्टार्टअप इंडियामध्ये येणं किंवा स्टार्टअप इंडियामध्ये कंटिन्यू राहणं हे ग्रोथचं लक्षण आहे का डिक्लाइनचं लक्षण? ग्रोथ आहे ना. सर ग्रोथचं लक्षण येतं. अभी हाँ, ग्रोथ सर. हो रहा है. स्टार्टअप्स का भी ग्रोथ हो रहा है सर. ओके हमने सर. 100 स्टार्टअप अगर बढ़ रहा है किसी भी कंट्री में वो ग्रोथ का डिसीजन और ग्रोथ के ऊपर में जाने का डायरेक्शन लगता है. ओके राइट. सो हमेशा ध्यान में रखो इसके बाद भी जो जो IPO आएंगे ना वो सब स्टार्टअप में ही रहेंगे, एक्सपीरियंस में ज्यादातर के नहीं रहेंगे. सो पैसा इन्वेस्ट करने से पहले पूरी जानकारी उसके बारे में निकालना चाहिए, ये भी ध्यान में रखो. क्योंकि स्टार्टअप बढ़ रहा है ना तो कंट्री ग्रोथ कर रहा है, कंपल्सरी ग्रोथ कर रहा है, लेकिन ध्यान में रखो उसका वैल्यूएशन बहुत बढ़ रहा है. फॉर एग्जाम्पल 2 व्हीलर जैसे ओला था ना, वैसे 2 व्हीलर का वो कौन सा कंपनी आ गया है 2 व्हीलर में? वो 2 व्हीलर वरनं ते रॅपिडो हाँ रॅपिडो. रॅपिडोचं व्हॅल्युएशन किती आहे माहितीये? रॅपिडोचं व्हॅल्युएशन लास्ट टाइम मी जेव्हा चेक केलं तेव्हा रॅपिडोचं व्हॅल्युएशन होतं 6,000 कोटी रुपये. किती? 6,000 कोटी रुपये. कंपनी येऊन तेवढे दिवस पण नाही झाले. नायकाचं व्हॅल्युएशन किती होतं? 1,00,000 कोटीचं व्हॅल्युएशन होतं. तेवढं व्हॅल्युएशन तर सर टाटा स्टील म्हणा किंवा या बाकीच्या स्टॉकचं पण नाही. राईट. सो नेहमी लक्षात ठेवा जे जे नवीन स्टार्टअप येतील त्याचं हायर व्हॅल्युएशनला नेहमी असतील, तिथून ते खालीच येणार. पेटीएमचं व्हॅल्युएशन किती होतं लिस्ट झाला तेव्हा, आणि आज चेक करा पेटीएमचं व्हॅल्युएशन काय. राईट. सो जे आता आपण म्हणतोय ना की स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, पण स्टार्टअप लक्षात ठेवा रिस्की आहे एक्सपिरियन्स पेक्षा. तुमचे कदाचित पैसे 400-500 पट पण होऊन जातात, पण गेलं तर पूर्ण कॅपिटल पण जायची तयारी असते, ती पण ठेवायची. राईट. सो स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी बेसिक गोष्टी लक्षात ठेवायची. येस सर. बिफोर लिस्टिंग या बिफोर इंट्रोडक्शन वैल्यूएशन कैसे किन किन चीजों पे डिसाइड होता है?
कंपनी खुद का वैल्यूएशन खुद डिसाइड करती है sir. नहीं, वो तो सर वो फिर ऐसे कुछ भी औने पौने दाम पे वो बताती है, हम हाँ, कैसे जज yes. कर सकते हैं? नहीं, वही है ना कि वो अगर वो सेबी अप्रूव्ड होता है हाँ, तभी वो वैल्यूएशन लीगली माना जाता है और वो मार्केट में आती है फिर, लेकिन उससे पहले तो वो खुद का कुछ भी बता सकते तो देन वी हैव टू स्टडी आइदर वो सही है भी कि नहीं है। हैं। इसके यस, पास फॉर ऐसा एग्जांपल क्या अगर है? रैपिडो है, हाँ, राइट, वैल्यूएशन अगर 6,000 करोड़ का है तो प्रॉफिट एटलीस्ट 600 करोड़ तो आना चाहिए और करेक्ट। 60 करोड़ तो आना चाहिए, लेकिन प्रॉफिट अगर 50 लाख आ गया और वैल्यूएशन अगर 100 करोड़ 600 करोड़ का हो गया, 6,000 करोड़ का हो गया, तो सर कुछ फायदा नहीं है ना। करेक्ट सर, हाँ, जैसे हो गया ना पेटीएम में वैसे ही हो गया, करेक्ट। वैल्यूएशन था अलग, सेबी ने अप्रूव भी किया, लोगों ने पैसा भी लगाया, लेकिन जिस पॉइंट से लिस्ट एलआईसी का भी सेम है। एलआईसी तो छोड़ो, उसके पास असेट है, वो ऊपर जाएगा, लेकिन पेटीएम के पास असेट क्या है बताओ? कुछ भी नहीं, नायका के पास असेट क्या है? जीरो। राइट, मग सर सेबीने अप्रुव्हल कसं दिलं यांना? म्हणजे नाही, ट्रू अँड SEBI फेअर व्ह्यू approval देऊ दिसतच नाही शकते. त्यांचा. नाही, सेबी एक लक्षात ठेवा 2 कारणासाठी देते. एक तुम्हाला फंड रायझिंगचं रिझन विचारते. जर फंड रायझिंगचं रिझन असते की तुम्हाला ग्रोथ करायची का झालेलं लोन फेडायचं, म्हणजे तुमच्यावर असलेलं लोन फेडायचं, त्या 2 कॅटेगरी मधनं आपण अप्लाय करू शकतो, राईट? असं 2 लक्षात ठेवा, सिंपल. तर ग्रोथ साठी दिलं तर त्यांना ते रिझन द्यावं लागतं की काय काय करणार आहे, आणि जेव्हा लोन डिबार करायचं त्यासाठी तुम्ही जर आयपीओ काढत असाल ते पण रिझन सेबीला द्यावं लागतं. सो आपण नेहमी लक्षात ठेवायचं की कुठल्याही आयपीओत इन्व्हेस्ट करण्याच्या आधी त्यांनी रिझन काय दिलंय ना, की आम्हाला हे पैसे समजा आले 1,000 कोटी 2,000 कोटी पैसे आले, हे आम्ही कुठं इन्व्हेस्ट करणार और कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. जर हे ग्रोथसाठी असेल तर ते इन्व्हेस्टमेंट पुढच्या प्रोग्रामसाठी करेल. पण काय काय कंपन्या काय करतात, आयपीओ कशासाठी करतात, कर्ज फेडण्यासाठी काढतात. मग आपण अशा कंपन्यांपासून थोडंसं लांब राहायचं. बरोबर सर, पण तुम्ही जे सांगितलं ना व्हॅल्युएशन हा. रिगार्डिंग, तर त्यावेळेस म्हणजे त्यांचे जे असेट्स वगैरे ते तर व्हेरीफाय केले जात असतील सेबीकडून. येस. मग त्यावेळेस मग त्याचं मग ते ट्रू अँड फेअर व्ह्यू दिसायला हवा आणि त्याच्यासाठी त्यांचं हे व्हायला हवं, व्हॅल्युएशन बेस्ड व्हायला हवं. मग त्याच्यानंतरही Yes. का पडतात मग? नाही, हे व्हॅल्युएशन सेबीला ठीक-ठाक वाटते, पण इन्व्हेस्टरला नाही, म्हणून ते ओके. पडतं. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं म्हणलं ना, पेटीएम काय काय जणांना 1900 ला पण चांगली वाटत होती, कारण त्यांचं व्हॅल्युएशन त्यांचं डोक्यात काय होतं, प्रत्येक दुकानात मला पेटीएम दिसतं. बरोबर. हा, पण प्रत्येक दिसणारी किंवा प्रत्येक असणारी गोष्ट प्रॉफिटेबल असते असं नाहीये, करेक्ट? सो आणि आता असं पण आहे की काय काय लोकांना 500 रुपयाला पण पेटीएम नको, कारण त्यांना इनसाइड सगळ्या गोष्टी माहिती. फॉर एक्झाम्पल भारत पे लक्षात ठेवा, 2 वर्षात कंपनी कितीचं व्हॅल्युएशन तयार झाली. 20 त्या व्हॅल्युएशनची मोठी कंपनी रोजचं प्रॉफिट त्यांचं 20 होतं तरी पण ते कमी पडत होतं. एवढी मोठी व्हॅल्युएशनची कंपनी तयार झाली एका रात्रीत, म्हणजे 2 वर्षात. हा, नाही, सेबी तर तुमच्या समोर प्रपोजल मांडून देतेच. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्या इन्व्हेस्ट करायचं का नाही. हा, आता लक्षात ठेवा 6,000 स्टॉक दुकानात प्रत्येक माल असतोच, तर घ्यायचा का नाही घ्यायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. सर एक थोडं आयटी मध्ये क्लॅरिटी देतो. हा. प्रॉडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस या 2 प्रकारच्या कंपन्या असतात आयटी मध्ये. सो मोस्टली जे आयपीओ आता रिलीज झालेत, पेटीएम असो, ओला असो, तर ह्या ज्या आहेत ह्या मोस्टली प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत. राईट. सो they don't have any asset with them. They only have a platform. Okay. आणि त्यांना कॉम्पिटिशन ही कधी पण निर्माण होऊ शकते. ओके, आता कंपॅरिझन बघायचं तर पेटीएम किंवा इन्फोसिस बघा. इन्फोसिस इज सर्व्हिस बेस्ड कंपनी. त्यांचं स्वतःचं असं काही प्रॉडक्ट नाही आहेत, पण इंटरनल प्रॉडक्ट्स आहेत ज्यांचे कस्टमर इंडियात नाही आहेत, त्यांचे कस्टमर आउट ऑफ इंडिया आहेत, आणि जे सर्व्हिसेस आहेत ते US वर डिपेंड आहेत. त्यामुळे इन्फोसिस जे फायनान्शियल्स आहेत ते स्ट्रॉंग आहेत. बट
बाकीचे जे आहेत पेटीएम किंवा ओला किंवा फ्लिपकार्ट हे प्रॉडक्ट बेस आहे, जे सर्व्हिसेस ऑफर करतात टू एंड कस्टमर. सो त्यांना कॉम्पिटिशन कधी पण नाही म्हणत. जसं फ्लिपकार्टला अमेझॉन आलं, ओलाला उबर आलं, ते कॉम्पिटिशन कधी पण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे त्यांचे फ्लक्च्युएशन कधी पण होऊ शकतं. येस. तो नेहमी लक्षात ठेवा ना, कुठलाही स्टार्टअप रिलीज झाला आणि तो जर अशाच सेक्टर मधला असला, फॉर एक्झाम्पल नोकरी लक्षात ठेवा, नोकरी किती डाऊन आलाय त्याच्या हाईच पासून. आणि आता तर उलट सगळ्यात जास्त जॉबची डिमांड आहे आणि नोकरी पडायला लागली. रिझन काय असेल? सर त्यांनी ज्यामध्ये येस, इन्व्हेस्टमेंट केले ते सगळे डाऊन आलेत ना, झोमॅटो. नाही सर, झोमॅटो नाही. मधून तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट काढली सर आयपीओ ची वेळेस. कॉम्पिटिशनला बरेचसे प्लॅटफॉर्म आले आहेत. लिंक्डइन एक मेजर आहे, त्यानंतर ग्लासडोर आहे, दुसरे पण एक प्लॅटफॉर्म्स आहेत जे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत, जे रिक्रुटर्स वापरतात. कॉम्पिटिशनला बरेच प्लॅटफॉर्म आलेत. येस. आणि शेवटी झाला ई कॉमर्स वर आला प्रश्न. असेट नाही आहेत माग. सो माग जर असेट नसेल ना, स्टॉक पडला. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि काय, हे जर व्हॅल्युएशन जास्त असतं, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आपल्या पोर्टफोलिओ मधले स्टॉक कधी विकायचे, मार्केट डाऊन ट्रेंडला असल्यावर कुठले विकायचे. तर नेहमी लक्षात ठेवा ना, जेव्हा बाय चान्स जर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये हायर पीई वाले स्टॉक्स आहेत, फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा हॅपीएस्ट माइंड होता, अदानी ग्रीन आहे, राईट, परत झोमॅटो राईट, हे हायर पीई वाले स्टॉक्स आहेत. जेव्हा मार्केट पडतं ना, तेव्हा हे हायर पीई वाले स्टॉक सगळ्यात जास्त पडतात. लक्षात ठेवा, ते हाईच पासून, आता एचयूएल हाईच पासून लई खाली आला नाही मार्केट जरी असलं तरी, पण त्याच्याच हाफ मधला इंडिया मार्ट लक्षात ठेवा, तो हाईच पासून किती खाली आलाय. कारण ह्यांना व्हॅल्युएशन ऑलरेडी मार्केटने प्रोव्हाइड केलं तर भरपूर आधी. आयआरसीटीसी लक्षात ठेवा, फक्त ई कॉमर्स और ह्या प्लॅटफॉर्म मधली कंपनी जी हायर व्हॅल्युएशनला होती. मार्केट जेवढं नाही पडलं त्यापेक्षा जास्त काय पडलं, आयआरसीटीसी पडलं हाईच पासून. राईट. सो नेहमी लक्षात ठेवा, अशा कंपन्यांसाठी काय जास्त असतं, नेहमी व्हॅल्युएशन हे जास्त असतं. त्यामुळं ज्या कंपन्यांचा पी हायर असतो, अशा कंपन्या डाऊन ट्रेड मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पडत असतात. कारण तिथला तेवढा पैसा मार्केट मधनं काय होत असतो, एक्झिट होत असतो, प्रॉफिट बुकिंग येऊन खाली येत असतो. त्यामुळे जर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ज्या कंपन्यांचं हायर पी आहे, अशा कंपन्या पहिल्यांदा काय करून टाकायच्या, मार्केट डाऊन ट्रेंड लागताना सेल करून टाकायच्या, नाही तर त्यामध्ये करेक्शन काय येतं, सगळ्यात जास्त येत असतं. सर मार्केट अप ट्रेंडला जाता पण ते वाढतात तेवढ्या पटीत का तसं नाही? येस, तेवढे फास्ट वाढतात तुमच्या, पण नंतर काय होतं, लोक अभ्यास करायला शिकतात एकदा पडल्यानंतर, मग त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट तेवढी फास्ट त्यात येत नाही, असं होतं. सर मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर आता समजा व्हॅल्युएशन नायकाचं जास्त होतं, नायका म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या स्टार्टअप कंपनी ज्यांचं व्हॅल्युएशन तुम्ही जास्त असतं आणि त्यानंतर पडतात, मग ते बऱ्याच काळासाठी कन्सॉलिडेट पण राहू शकतात, म्हणजे नंतर खाली आल्यानंतर त्याच्यात इन्व्हेस्ट करण्यात अर्थ नाहीये. नाही, जोपर्यंत त्याचे प्रॉफिट आणि बाकीचे जर फंडामेंटल्स जोपर्यंत चेंज होत नाही ना, तोपर्यंत नाही करायचं. फॉर कन्सॉलिडेट फेज मध्येच राहणार, म्हणजे असं नाही करायचं की आता ते व्हॅल्युएशन त्याचं कमी जास्त होतं मग खाली पडले म्हणून मग आपण आता बाय करून ठेवूया. दॅट इज अग्रेसिव्ह नेचर, म्हणजे ते पर्स्पेक्ट आपला चुकतोय तिथे बघण्याचा. म्हणजे कसं होतं माहिती का, स्वस्त अजूनच स्वस्त होत जात. बरोबर. आता याच्यावर लक्ष नाही ठेवायचं. स्वस्त हे तुम्हाला अजून स्वस्त दिसत जाईल, पण महाग हे अजूनच महाग होत जाईल. फॉर एक्झाम्पल जर सिंपल गोष्ट बघायची का नाही, आयडिया आणि जिओ किंवा आयडिया आणि रिलायन्स लक्षात ठेवा. आयडिया हे स्वस्तच होत चाललंय आणि रिलायन्स हे महागच होत चाललंय. ई कॉमर्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हे सगळ्यात हाय रिस्क ट्रेड असणार आहे, नेहमी लक्षात ठेवा. सर पण सेक्टर वाईज विचार केला तर आयआरसीटीसी लीड करते ना त्यांच्या सेक्टरला, मग तरी पडल्यानंतर तो परत आपोआप वर येणारच ना, का वेटिंग पिरियड वाढतो?
वेटिंग पिरियड वाढतो, पण प्रॉब्लेम काय आहे, तो वेटिंग पिरियड किती असणार आहे हा मोठा प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल जपानचं मार्केट लक्षात ठेवा. 1980 ला त्या मार्केटनी टॉप केला होता. 1980 नंतर अजून तर टॉपला ते मार्केट गेलेलं नाही. आपल्याला आता नॅसडॅक 14,000, 15,000, 16,000 वर दिसतोय. ते आपल्याला भरपूर वाटते, पण लक्षात ठेवा 2008 ला पण नॅसडॅक 17,000, 16,000 चालू होता. तिथून पडून तो कुठे गेला? खाली लोअर पॉइंटला गेला आणि 10-15 वर्षानंतर, नाही 98 ला होता, लक्षात ठेवा 98 ला 17-18,000 नॅसडॅक होता. तिथून पडून तो किती खाली गेला आणि त्याच्यानंतर 22 वर्षानंतर तो आज हायर प्राइसला आला. सो कन्सोलिडेशन पिरियड किती असेल ना, काही अंदाज नाही मार्केट. आणि आता जर रिटर्न्स न देता आपण एवढं वैतागलोय, तर 20 वर्ष लक्षात ठेवा कशी जायची. सर म्हणजे त्यावेळेस ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले त्यांचे त्याचे प्राइजेस अजून तिथं आलेलेच नाही. एक तर कमी झाले, किंवा जर त्यांच्याकडे जो कुणी स्ट्रॉंग असेल वेटिंग करण्यासाठी तेच फक्त, किंवा नवीन जे इन्व्हेस्टर्स असतील ते इथून पुढे फायद्यात येतील, पण पहिले ते सगळे लॉस मध्येच गेले असतील ना सर. येस येस येस. सर कमिंग बॅक टू दी पॉइंट, आता आपण जे काही डिस्कशन्स केलेत, बरेच पॉइंट आपण इकॉनॉमी बद्दल डिस्कस केले, त्यानंतर स्टॉक्स बद्दल डिस्कस केले. तर आजचा जो आपला टॉपिक आहे इकॉनॉमिकल इफेक्ट ऑन मार्केट, तर हे जे मेजर पॉइंट आहेत 8 पॉइंट, जीडीपी ग्रोथ, फिस्कल डेफिसिट, याचा मार्केटवर नक्की कसा इफेक्ट होतो? काय वाटतं, जीडीपी वाढल्यानंतर मार्केट खाली जातं का वर जातं? मार्केट वर जातं सर जीडीपी वाढला. ओके, मार्केट वाढल्यावर, जीडीपी वाढल्यावर मार्केट वर जातं. अजून फिस्कल डेफिसिट वाढला की मार्केट खाली आहे. ओके, फिस्कल डेफिसिट वाढलं तर मार्केट खाली आहे. बरं, अजून इन्फ्लेशन वाढले की मार्केट खाली आहे. ओके, इन्फ्लेशन वाढलं की मार्केट खाली आहे. सेक्टर ग्रोथ अगर अच्छा है तो मार्केट ऊपर, सभी सेक्टर, तीनों सेक्टर. ओके, सभी सेक्टर में अगर इन्वेस्टर आ रहे हैं और ग्रोथ अच्छा है तो मार्केट ऊपर जाएगा. ओके, जीडीपी वाढला तर मार्केट पडतं असं ऐकलंय कधी? नाही सर. असं होऊ शकतं का? प्रॉफिट बुकिंग हाँ सर, हो सकता है सर. जैसे अगर जीडीपी बढ़ेगा तो जो लोग अटके पड़े हैं वो प्रॉफिट बुकिंग भी तो करेंगे, अगर नए इन्वेस्टर्स आ रहे हैं तो. अगर आपने जैसे भी जापान का एग्जांपल दिया, 1980 का हाईज, अगर मार्केट अभी उनके जीडीपी हाई होने लगे, नए इन्वेस्टर्स आए, तो अगर जो 20-30 ईयर से अटके पड़े हैं, अगर जो हैं, तो वो अपनी बुकिंग वहां पे करेंगे, तो वहां पे मार्केट रिवर्स भी ले सकता है. ओके, अगर जर जपाननी 1980 पासून ग्रोथ केली का नाही केली? मग किया है ना नक्की सर, इंफ्रास्ट्रक्चर्स और इन सब चीजों में तो किया है. ओके, टेक्नोलॉजी में किया है. फिर मार्केट क्यों नहीं बढ़े? अभी तो सबने बताया कि अगर जीडीपी ऊपर जाएगा तो मार्केट ऊपर जाएगा. फिर अगेन ट्विस्ट. एक्सटर्नल फॅक्टर जास्त अफेक्ट करतात ते. म्हणजे जसं आपलं ते आता वॉर झालं ते वॉर रिलेटेड, देन मेजर कंट्रीज मध्ये आता इन्फ्लेशन होत आहे, तर त्याच्यामुळे आपल्याकडे थोडं इन्व्हेस्टमेंट करायला पण लोक घाबरतात आहेत, किंवा जे काय असेल ते असं, म्हणजे बाहेरचा पैसा थोडं कमी प्रमाणात येतोय असं. आणि एफआयचं सेलिंग, म्हणजे त्यामुळे आपलं थोडं मार्केट त्याला रिएक्ट डाऊन चाललं. येस. पण सर जीडीपी
जीडीपी वाढल्यावर मार्केट वाढणं, जीडीपी पडल्यावर मार्केट पडणं, ही गोष्ट कन्सेप्ट सरळ आहे का चुकीची? सर बघितलं तर इतकी सोपी पण नाहीये, कारण की जीडीपी हा एक मेजरमेंट आहे की ओव्हरऑल सेक्टरची ग्रोथ हे आपण हा. त्यातून मेजर करतो. Yes. बट जे पॉलिसी इंडिया गव्हर्नमेंट जे पॉलिसीज बनवतं हम्म. त्या पॉलिसीज ह्या इन्व्हेस्टरसाठी ट्रस्टवर्दी असल्या पाहिजे. इन्व्हेस्टर्सला ते ट्रस्टेड वाटलं पाहिजे, कारण की त्यांना Okay. ऑब्व्हियसली रिटर्न्स हवे असणार आहेत. हम्म. जसं आपण इंडिया सेंट्रिक पॉलिसीज बनवतो, इंडियन गव्हर्नमेंट आता इंडिया सेंट्रिक पॉलिसीज बनवत आहेत. तसं हा. टेस्ला इंडियामध्ये येत नाहीये, कारण की इंडिया म्हणतं की तुम्ही इंडियामध्ये फॅक्टरी सेटअप करा, पण त्यांना फक्त Manufacturing विकायचं करा. आहे. त्यांना फक्त Okay. विकायचं आहे, त्यांना फॅक्टरी सेटअप नाही करायची आहे. बट Yes. दिस इज अगेन अ निगेटिव्ह पॉइंट फॉर Okay. टेस्ला, की ते इन्व्हेस्ट करत नाही इकडे. Okay. सो जीडीपी वाढणं हे फक्त एक मेजरमेंट आहे, बट इन्व्हेस्टरचा ट्रस्ट मिळवणं हे गव्हर्नमेंट पॉलिसीवर डिपेंड असतं, सेंटिमेंटवर डिपेंड असतं. येस. हे सेंटिमेंट जेव्हा FIs ला अट्रॅक्ट करतील तेव्हा पैसा कुठे येईल? आपल्या मार्केटमध्ये येईल. आणि एकदा का पैसा आपल्या मार्केटमध्ये आला FIs चा, तर मार्केट कुठं जाईल? वर जाईल. सो नेहमी लक्षात ठेवा, नुसतं जीडीपीची ग्रोथ असणं मार्केटसाठी वरच नेईल असं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आज वरच नेईल ह्याची काही गॅरंटी नाही. पण जीडीपी ग्रोथ बरोबर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज और गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स पण त्याला काय केले पाहिजेत? हेल्प केले पाहिजेत. बरं, मेक इन इंडियामुळं आपला जीडीपी वाढेल का कमी येईल? जीडीपी वाढेल सर. जीडीपी वाढेल. ओके. फोरकास्ट तर असंच आहे IMF की 2027-28 हा, प्रत्येकाने असं केलं तर 5 ट्रिलियन आहे. मेक इन इंडिया केला, मेक इन चायना केला, मेक इन जपान केला, ग्लोबलायझेशन विल नॉट वर्क. मेक इन USA चालू केले, मग ग्लोबलायझेशन विल नॉट वर्क. सगळ्यात मेन ग्लोबलायझेशन याच्या वेळेस वर्क होणार नाही. कन्सेप्ट चांगली आहे, स्टार्टअपला पैसे यायला लागलेत, ही पण गोष्ट चांगली आहे. पण ह्या सगळ्यात आपला इम्पोर्ट कुठं कमी झाला? इम्पोर्ट तर वाढतच चाललंय. सर जे मेजर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत ते हा. ऑलरेडी एक्सपोर्ट करतात. इंडियाचा प्रॉब्लेम आता असा आहे की आपण एक्सपोर्ट कमी करतो आणि इम्पोर्ट जास्त करतो. हम्म. सो दिस इज अ स्ट्रॅटेजिक डिसिजन टू इन्क्रीज अवर एक्सपोर्ट, आणि हम्म. काही कालांतराने आपण परत इम्पोर्ट एक्सपोर्ट ते बॅलन्स करणार, म्हणजे ग्लोबलायझेशनला आपण परत मॅच करणार. जरी आता Okay. सध्यापुरता आपण इंडिया सेंट्रिक पॉलिसीज बनवल्या, तरी Okay. फ्युचरमध्ये जाऊन आपण ग्लोबलायझेशनला मॅच करण्यासाठी आपण पॉलिसीज बनवणार. ओके. बरं, आता सगळ्यात जास्त गव्हर्नमेंट कुठल्या सेक्टरला हेल्प करते? ऍग्रीकल्चर. ऍग्रीकल्चर. अजून? सर पॉवर ऍग्रीकल्चर आणि मिलिटरी कोणतं सेक्टर असते? कुठलं पॉवर ऍग्रीकल्चर आणि मिलिटरीचे इक्विपमेंटचं कोणतं सेक्टर असतं ते? डिफेन्स सेक्टर. डिफेन्स. सर इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर वर सांगू शकाल एक्झाम्पल? म्हणजे सध्याच्या बजेटमध्ये ते गव्हर्नमेंट हेल्प करते की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वाढलं पाहिजे इंडियामध्ये त्याच्यासाठी. ओके. पण रेट कुठं कमी व्हायला लागला असा प्रॉब्लेम? हा. रेट कमी करायसाठी काय करेल आता गव्हर्नमेंट? समजा स्टीलचे सेक्टर किंवा स्टीलचे रेट कमी करायचे जे बांधकामाला वापरतात, मग अशा वेळेस काय करेल आता गव्हर्नमेंट? कारण बरेही घरं लोकांनी बांधली, पण ते परवडायला पण पाहिजे. अवघा 1.5% स्टॅम्प ड्युटी कमी करून घरं घेतली जात नाहीत. ते फक्त त्या दिवशी रॅलीसाठी त्या स्टॉकला ठीक असतं, नंतर ते स्टॉक परत पडतातच. बेसिक मध्ये कुठं पण काय करायला पाहिजे? नाश्त्याचं सांगा. राईट.
बेसिक मध्ये लक्षात ठेवायला पाहिजे गोष्टी, की जे रॉ मटेरियल लागतंय त्याचे प्राइजेस कसे कमी करता येईल. सिमेंट रॉ मटेरियल आहे, स्टील रॉ मटेरियल आहे, ह्याच्या प्राइजेस कसे कमी करता येईल, राईट. अशा ह्याच्यावर जर भर दिला तर ते इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर काय होईल, वर जाईल, असं होतं. आता ह्यात सगळ्यात मेन म्हणजे डिफेन्स सेक्टर, दुसरं पॉवर सेक्टर, त्यानंतर टेक्सटाईल सेक्टर एक लक्षात ठेवा, आणि लास्टला ऍग्रिकल्चर सेक्टर. या 4 सेक्टरवर गव्हर्नमेंट सध्या जास्त फोकस आहे. रिझन काय आहे, हे 4 ह्याला गव्हर्नमेंट मध्ये जास्त मॉप त्यांना भेटून जातो सध्या. म्हणजे ऍग्रिकल्चरवर ज्यांनी फोकस दिलं तर इलेक्शन 2024 ला आलंय. सो प्रत्येक शेतकरी आणि ऍग्रिकल्चर बेस आपला जर देश आहे तर हार्डली 60% लोक सध्या तेच करतात. त्यामुळे जर त्यांना जर काहीतरी दिलं तर पुढचं इलेक्शन काय आलंय, जवळ आलंय. पॉवर सेक्टर सेम त्याच बेसिसवर आहे. प्रत्येक ह्याच्यात जर लाईट गेली तर हे 2024 साठी चांगलं आहे. टेक्सटाईल सेक्टरवर सगळ्यात जास्त भर देते, कारण रिलेटेड तू परत तो कशात येतोय, ऍग्रिकल्चरवर येते. आणि डिफेन्सवर सगळ्यात जास्त भर देते. ह्याचं रिझन काय आहे, की बाहेरकडनं म्हणजे बाहेरच्या देशाकडनं आपल्या डिफेन्स सेक्टरची डिमांड जास्त यायला लागली. आपल्या डिफेन्स सेक्टरची काय यायला लागली, डिमांड जास्त यायला लागली. त्यामुळे सध्या लक्षात ठेवा, बाकीचं मार्केट खालीवर कुठं जरी असलं तरी ह्या 4 सेक्टरचे स्टॉक हे नेहमी वरच असतील. पुढे तुम्हाला 2-2.5 वर्षात दिसून पण येईल. ह्या स्टॉक मध्ये कंटिन्यू काय चालली, हळूहळू अपट्रेंड रॅली चालू. सध्या फोकस काय करायला लागले मार्केट, ह्या सेक्टरवर फोकस करायला लागले. डिफेन्स मध्ये सगळ्यात चांगला स्टॉक आहे सर. स्टॉक नाही सर, स्टॉक तुम्ही शोधायचे. हे सुकळालं नुसता जीडीपी वाढला म्हणून मार्केट वाढेल का, नाही. गव्हर्नमेंट पॉलिसीज त्याला काय केले पाहिजेत, फॉलो केले पाहिजेत. दुसरी इकॉनॉमिकल कंडिशन अशी होती इन्फ्लेशनसाठी. इन्फ्लेशन वाढलं की मार्केट काय येणार, डाऊन येणार, हे फिक्स आहे. फिजिकल डेफिसिट जर वाढत गेला तर एफआयच्या इन्व्हेस्टमेंट मार्केटमधनं काय होत जातात, बाहेर होत जातात. फॉरेन एक्सचेंज कंपल्सरी आपल्याकडे काय पाहिजे, जास्त पाहिजे. ऍटलिस्ट 7 ते 8 महिन्याचा काय पाहिजे, रिझर्व्ह पाहिजे. आणि ऍग्रिकल्चर सेक्टर, सर्व्हिस सेक्टर आणि इंडस्ट्रीयल सेक्टर, यामध्ये सर्व्हिस सेक्टर मध्ये आणि इंडस्ट्रीयल सेक्टर मध्ये लक्षात ठेवा, जीडीपी जर आपण कन्सिडर केला तर ऑलमोस्ट 80 to 90% जीडीपी तिथं कन्वर्ट होतो. म्हणजे तिथलं जीडीपी काय होतो, तयार होतो. आणि फक्त एक 10% उरतो तो बाकीच्या सेक्टरसाठी उरतो, राईट. सो त्यामुळे लक्षात ठेवा, सर्व्हिस सेक्टरवर आणि इंडस्ट्रीयल सेक्टरवर गव्हर्नमेंट थोडंफार ह्याच्यानंतर फोकस करताना दिसेल. आता सध्या त्यांनी फोकस ऍग्रिकल्चरवर जास्त केलं, कारण त्यांना ऍग्रिकल्चरवर पण स्वतःचा देश काय करायचं, बिल्ड जास्त करायचं. त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवलं. फक्त श्रीलंकेकडे डायरेक्ट ऑर्गॅनिक करायचं नाही, कारण ऑर्गॅनिकचं काय असतं, ऑर्गॅनिक जर शेती करायची असेल तर रेग्युलर जे समजा बायचान्स कुठलीही शेती आहे ती 1 वर्ष पहिल्यांदा तशीच ठेवावी लागते. दुसऱ्या वर्षी पीक काढावं लागतं, ते पण बिना फर्टिलायझरचं. आणि तिसऱ्या वर्षी जे पीक येईल त्याला ते जी डिमांड चालू होते. पण श्रीलंकेने काय केलं, चुकीच्या वेळी ते इम्प्लिमेंट करायला गेले आणि त्यामुळे सगळंच फसलं. आणि त्यामुळे इन्फ्लेशन वाढलं, आणि इन्फ्लेशन वाढलं, टुरिझम बंद झालं, त्यामुळे लोकांकडे पैसा नाही आला. आणि जसं डिमांड एकदम हाईक घेतली त्यामुळे इन्फ्लेशन वाढून गेलं आणि रिझर्व्ह संपलाय. कारण ऑलरेडी काय दिलं तर सगळं फ्री करून ठेवलंय. सो असे डिमार कंडिशन काय होऊ शकते, मार्केटमध्ये येऊ शकते. येस, काय डाऊट असेल तर विचारा. सर ते आता युक्रेन वॉर जे चालू आहे, हा, युक्रेन ऑलमोस्ट फ्लॅट झालेलं आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज. राईट. रशियाने पूर्ण उद्ध्वस्त केलंय. सो युक्रेन आता पुढच्या काळामध्ये येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये तिकडे बऱ्याच कंपन्या इन्व्हेस्टमेंट करून, म्हणजे बऱ्याच कंपन्या तिकडे वर्क करतील. सो त्या ठिकाणी पण आपल्याला काही चान्सेस आहेत का, कारण की इंडियाचं सर पण सांगता पैसे नाही त्यांना येणार. कोण देणार,
ग्लोबल कंट्रीज म्हणजे जे मेजर डेव्हलप्ड कंट्रीज तेच लोन म्हणून पण सर परत प्रॉब्लेम तोच येणार, ते हे फेडणार कसा? हा पण बिल्डअप तर होणार ना. नाही सर, मग ह्याच्यासाठी त्यांना नाटो मध्ये जायला, नाही तर मी रशिया बरोबर यायला पाहिजे. एक्झॅक्टली. एक काहीतरी नक्की व्हायला पाहिजे, त्याशिवाय हेल्प कोण करणार? अगं तुम्हाला लढाईसाठी ते हेल्प करायला लागलेत कारण त्यांना रशियाला वीक करायचं, त्यांना युक्रेनला थांबवायचे असं काही नाही. ती युक्रेनला उलट का म्हणायला लागलेत कारण त्यांना इकडे रशियाला वीक करायचं. त्यांचा असाच काही हेतू नाहीये की तो युक्रेन वाचावा, अशा हेतूने कोण त्यांना हेल्प करत नव्हते. आता रशियाचीच इकॉनॉमी सर 10-20 वर्ष वर येते का नाही बघायचं तर अवघड आहे. त्यांना तिकडे काही चान्सेस नाहीत कोणीकडे जाण्याचे. एकदम परफेक्ट सर. अमेरिकेला रशियाला संपवायचं. हा, सगळ्यात मोठं तर तेच आहे. त्यामुळे बघा युक्रेन तेच म्हणतो ना, युक्रेन संपला तरी कुणाचं घेणं देणं नाहीये, पण ह्या एवढ्या सगळ्या सर हे याच्यात सगळे busy कोण- इंग्रज हे सगळे एवढ्या सगळ्या याच्यात इंग्रज busy आणि कोण राहायला policy लागले? हा, एवढ्या सगळ्यात बिझी कोण राहते तर रशिया राहते. रशियाने युद्ध रशियाशी करायचं. अमेरिका डायरेक्ट लढू शकतो. हा, रशिया बरोबर काय म्हणतात त्याला, की रशियाच्या डोक्यात एवढंच असेल की एक आठवड्यात युद्ध संपल मॅक्झिमम, पण त्यांना ह्याचा अंदाजच नव्हता की त्यांना बाकीच्या त्यांना किती हेल्प. बरं, ह्या केसमध्ये त्यांना हेल्प करणाऱ्या देशांना कुठं काहीच प्रॉब्लेम नाही सध्या. आता जर्मनीने जरी म्हणलं की आम्ही सँक्शन दिले रशियावर, पण बंद काय केले? नॅचरल गॅस घ्यायचं तर चालूच आहे रशियाकडनं. त्यामुळे रशियाचे सँक्शन टाकणं आणि ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करणं यातलं खूप मोठा फरक आहे. हा, युएस ची कंट्री रशियाला बाउंड्रीला कुठं चिटकून नाहीये, त्यामुळे युएस काही बोलू शकतो इकडं, जसं आपण बोलू शकतो काही पण, कारण आपला काही संबंधच नाहीये दोन्ही देशांशी. त्यामुळे आपण रशियाच्या बाजून राहिलो नाही, दुसऱ्या कुणाच्याही बाजून राहिलो तर काही फरक पडेल. आपली कंट्री सर अशी चालू आहे, आपण रशियाच्या बाजूने बोलतोय आणि युक्रेनला धान्य पण प्रोव्हाइड करतो. त्यामुळं सध्या फक्त ते असं आहे ना की बाकीच्या मोठ्या कंट्रीज मिळून रशियाला वीक करणं सध्या चालू आहे, आणि नाव कोणाचं पुढे आहे तर युक्रेनचं पुढे आहे. एवढंच गोष्ट आहे सर, बाकी काय नाही. त्यामुळे सर मार्केटने पण पहिल्या ह्याच्यात हे ओळखलं. पहिल्या दिवशी जेव्हा बॉम्ब पडले तेव्हाच ते 1500 येऊन गेले. त्याच्यानंतर एवढे बॉम्ब पडले तर मार्केट त्या खाली गेलं नाही. अशा वेळेस समजून जायचं. पॉइंट आहे. येस, अजून काय डाऊट? एक विचारायचं होतं थोडस. सर क्वार्टरली रिझल्ट येतात प्रत्येक कंपनीचे, तर त्याच्या आधी किती दिवस मुवमेंट चालू होते मध्ये 6-7 स्टॉक्स दिवस. विषयी स्पेसिफिक? 6-7 दिवस. येस तर रिझल्ट यायच्या आधी ते मुवमेंट येऊन गेले असेल सर. येस, मोस्ट ऑफ द केसेस मध्ये असं होतं. ओके, थँक्यू सर. ओके. येस, अजून काय डाऊट? सर ते बँकेचं रेपो रेटचं राहिलं सर. बँकेचं रेपो रेटचं काय असतं सर, सगळ्यात मेन म्हणजे रेपो रेट जेव्हा वाढेल ना तेव्हा बँकिंग सेक्टरसाठी ऍक्च्युली हे निगेटिव्ह पण आहे तसं पॉझिटिव्ह पण. जर डिमांड राहिली मार्केटमध्ये राईट, तर हे वाढतात पण. फक्त हे पडणार कधी सर, जेव्हा डिमांड कमी येईल ना तेव्हाच ते पडणार. ऍक्च्युली ह्यांचं काय आहे की आरबीआयचं की डिमांड कमी करायचं पण लोकांचे पैसे जर त्यांच्याकडे येत राहिले ना तर ती डिमांड कमी येत नाही. फॉर एक्झाम्पल, कर्ज काढायला लोक मागे पुढे बघत नाही, एवढं फिक्स आहे. राईट. हा, आता ऑलमोस्ट जर आपण एक कन्सिडर केलं की 100% घरं विकली जातात, त्यातले किती टक्के घरं ही लोनवर असतात सर? ऑलमोस्ट सगळेच.
राईट. ऑलमोस्ट 95% 90% बघा. हो 5% लोक ते डायरेक्ट पैसे देऊन काय करू शकतात म्हणजे घेऊ शकतात. तेवढं घेतात. त्यांच्याकडे काय असणार आहे, ऍसेट असणार आहे. राईट. Right. मग हे आता काय त्यांचं करायचं चालू आहे लक्षात ठेवा. डिमांड पण वाढवायची हम्म. आणि इकडे इंटरेस्ट रेट पण वाढवायचं. ओके अशा वेळेस काय होतंय, आपली करन्सी स्ट्रॉंग राहते. जसं मागच्या लेक्चरला मी सांगितलं ना, तुमच्याकडे हो. 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही काय करा, इन्फ्लेशन कमी आला नाही तर स्वतःची करन्सी काय करा, स्ट्रॉंग करा. त्यामुळे आता Right. आरबीआयने काय सिलेक्ट केलं की स्वतः पहिल्यांदा करन्सी स्ट्रॉंग करून घेऊया आपण आणि मग नंतर आपण इन्फ्लेशनवर बघूया. इन्फ्लेशन सर लगेच कमी येईल. ओके तर डिमांड कसं वाढवता येतं? सेम की लोकांचे पगारच वाढवायचे थोडक्यात. ओके आता एक लक्षात घ्या ना, एम्प्लॉयमेंट वाढली सर, जसं आपण हो. मगासपासून बघतोय. हो एम्प्लॉयमेंट वाढली की पैसे यायला सुरुवात झाली. पैसे राईट हा. सर राईट लोक पैसे आले की खर्च करायला सर बिंदास सुट्टी नाही. राईट सर म्हणून म्हणलं ना मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणलं की तुम्ही एक्सपिरियन्स हा. कंपनीत काम करायला जास्त उत्सुक असाल तर स्टार्टअप मध्ये. एक्सपिरियन्स कंपनीमध्ये जर पैसे भेटत Right. नाही किंवा राईज भेटत नाही, राईट पण तुम्ही स्टार्टअप मध्ये गेला सर डायरेक्ट हाईक. हा Right. पण तिथे रिस्क पण जास्त आहे, ते बंद पण पडू शकतो. हे पण लक्षात घ्यायचं. बरोबर ठीक त्यामुळे सर आता जर आणि तुम्ही सर बघितलं ना हा की जे ब्ल्यू चिप स्टॉक्स आहेत ना आयटी मधले ते जास्त पडलेले नाही, पण जे मिड कॅप मधले होते का नाही त्यांचे सगळ्यांचं पाक सर वाट लागली. रिझन काय आहे की त्यांनी ह्याच्यावर लेबर कॉस्टवर भरपूर जास्त पैसा वाचला. खर्च केलाय राईट सर कारण हाईक 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 म्हणजे जो बाकीच्या याच्यात पॅकेज होतं ते मिड कॅप स्मॉल कॅपला गेल्यावर ते पॅकेज डायरेक्ट तिप्पट झालेलं आहे. दुप्पट राईट झालेलं सर आहे. राईट बरोबर त्यामुळे सर ते पडायला लागलं, असं व्हायला. ओके आणि सर ते ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीयल आणि सर्व्हिस यातलं कोणतं सेक्टरवर राहील ते एक विचारलं सध्या तर होतं. इंडस्ट्रीयल ग्रोथ मला चांगली वाटते. आता काय होणार आहे, ओके रॉ मटेरियलचे हा. प्राइसेस समजा आपण बघितलं, कन्सिडर केले की वाढणार आहेत असं रेट, पण ह्याच बरोबर आहे ना, ह्या पुढे जाऊन कुठतरी कंट्रोल मध्ये येतील रॉ राईट मटेरियल. मग आत्ता ते लोला भेटायला लागले, कारण आपलं हे काय आहे, रॉ मटेरियलचे प्राइसेस हाय आहेत, बरोबर आहे. बरोबर नंतर जेव्हा ते टर्न घेतील ना तेव्हा हे स्टॉक वर जातील. राईट त्यामुळं जो वीकेस्ट सेक्टर आहे ना तिथं मी आता इन्व्हेस्टमेंट करायला डोक्यात घेईल, जेणेकरून जेव्हा त्याचा रिव्हर्स येईल ना माझं बाईंग सगळं बॉटमला असेल. राईट ओके आणि सर या 2022 मध्ये म्हणजे OnePlus म्हणजे चायना +1 ची ती स्ट्रॅटेजीमुळे पण इंडस्ट्रियल सेक्टर वर राहील का? वर राहील. येस. चायनाचं सर स्टिम्युलस आलं तर मग काय धडकेल सर. ओके ठीक आहे सर. ओके. येस, अजून काय डाऊट? सर वेरी फर्स्ट क्वेश्चन, ओके, आपका व्यू क्या है 2020 इकोनॉमी स्ट्रॉन्ग और वीक? मतलब मी असं बघेन ना की वीक आणि बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघेन. जेव्हा इकॉनॉमिक कंडिशन ही वीक असेल ना तेव्हा ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी असेल माझ्यासाठी, आणि ह्याच्यानंतर अजून जरी वीक झाली तरी मी ती अजून बाईंग ऑपॉर्च्युनिटीज बघेन. आणि हे जर रिवॉर्ड मी कधी एक्सपेक्टेड करेल, 2025 नंतर मी रिवॉर्ड एक्सपेक्टेड करेल. 2025 ते 2028 ह्या इयर मध्ये मी रिवॉर्ड एक्सपेक्टेड करेल, कारण टर्म कंडिशन्स पुढच्या भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल जर बीजेपीची जर सध्या कंडिशन बघितली ना तर त्यांच्यात एक आहे की जर 70 एज झालं तर कॅन्डिडेट हा वेगळा द्यावा लागतो. कशासाठी? पीएम साठी. जर आता जर एज पुढे गेला असेल मोदींचं तर पुढचा कॅन्डिडेट कोण येणार? दुसरी कंडिशन आहे, 2 वेळा नॉमिनेशन द्यावं लागतं, म्हणजे 2 वेळा नॉमिनेट होऊ शकतो तो माणूस. हे जर परत त्यांनी चेंज केलं तर परत एक हाच फेस येईल आपल्या समोर. त्यामुळे सर भरपूर आहेत, पॉलिटिकल चेंजेस भरपूर होतील पुढच्या वर्षात. त्यामुळे मार्केट हे वॉलटाईल राहील, आणि इकॉनॉमी स्टेबल करण्यासाठी हे गव्हर्नमेंट नक्कीच काय करेल, प्रयत्न करेल.
जसं आता इन्फ्लेशन कमी करण्यासाठी पेट्रोल कमी करा किंवा हे कमी करा, अशा कंडिशन मध्ये काय चालू आहे, सध्या हे चालू आहे. त्यामुळे ही 2 पुढचे वर्ष आहेत ना, 22-23, हे मी पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करेल आणि ह्याचा रिवॉर्ड सर 25 ते 28 मध्ये एक्सपेक्टेड करेल. ओके. सर मार्केटला कुठलं गव्हर्नमेंट पाहिजे? कोणतंही चालतंय, फक्त ते पाहिजे. आवाज येत नाही सर. कुठलं गव्हर्नमेंट अपेक्षित आहे? नाही, मार्केटला सर खिचडी नकोय, कुठलं पण असलं तरी चालतं. ओके, म्हणजे फुल मेजॉरिटी गव्हर्नमेंट पाहिजे. हा बस, कुठलं पण असलं तरी चालतं. ओके. चेहरा जरी बदलला तरी मार्केट रिॲक्ट करेल ना? 6 महिने सर, त्यानंतर परत आपल्या दिशेने चालू आहे. कारण एक लक्षात घ्या ना, हे समोरची माणसं आपल्याला दिसत आहेत ना, हे पॉलिसी कोण तयार करत नाहीत. पॉलिसी तयार करणारा IAS नाहीतर हे असेच लोक असतात. आता समजा पॉलिटिकल माणूस जर 9वी शिकलेला असेल तर तो पॉलिसी कसं चेंज करणार किंवा पॉलिसी मधलं कळणार काय? पॉलिसी तयार करणारा त्यासाठी ते IAS IPS त्यासाठीच बसले. फक्त ते समजून सांगणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हे पॉलिटिशियनचं काम आहे. येस, अजून काय डाऊट? आजचा टॉपिक हा ओव्हरऑल अंडरस्टँडिंग साठी चांगला होता सर. येस. अजून डाऊट काय? नाही सर. सर खूप डाऊट पेक्षा खूप प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यावर विचार करणारी परिस्थिती निर्माण झाली आजच्या लेक्चरमध्ये. हे प्रॉब्लेम ऍक्च्युली हे काय माहिती का, थोडस विचार आधी आपण केला नाही ना, त्यामुळे आता हे थोडस एक्स्ट्रा हे व्हायला लागलं. रिअलायझेशन सर खूप गोष्टींचं. हा, माझं वे ऑफ थिंकिंग थोडस चेंज करायला पाहिजे, ते लक्षात ठेवा. ऍक्च्युली मागचे 2 लेक्चर्स पासून तेच कळतंय की कसं विचार केला पाहिजे. हा, त्यामुळे म्हटलं ना, लास्ट टाइमचा पण लेक्चर एकदम मस्त होता आणि आजचाही लेक्चर चांगला होता. हे आम्हाला कळतंय की कोणत्या डायरेक्शननी कसा विचार केला पाहिजे. आता आमच्यासाठी सगळं न्यू आहे. तुम्ही सांगितल्यामुळे की ओके, ही पण साईड बघितली पाहिजे मार्केटची, ती पण बघितली पाहिजे, आता कळतंय. ओके, सो थँक्यू सर त्यासाठी. ओके, गुड नाईट सर. ओके गुड नाईट सर. गुड नाईट सर. थँक्यू. थँक्यू सर. ओके, चालेल. गुड नाईट.